21 मार्च 2025 या दिवशी सलग दुसऱ्या वर्षी टीम क्रिसेंट सिंगल पॅरेंट्स डे अर्थात एकल पालक दिवस साजरा करत आहे. घटस्फोट किंवा जोडीदाराचा अकाली मृत्यू या कारणांमुळे एकल पालकांचं समाजातलं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. त्यामुळेच खास सिंगल पॅरेंटसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाविषयी सविस्तर जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. जाणीव मनी एकटेपणाची, काळजी उरी परिले करांची, हसशील तू बाबा किंवा आई, सहजपणे दुसऱ्याची जागा घे. झाला गेला तो काळ, तुझे वर्तमान संभाळ, पाऊल उचलता तू भवितव्य घडे. तू चाल पुढे स्वीकारुनी बदलाला, तू चाल पुढे मात दे संकटाला, तू चाल पुढे नवमार्ग दे जीवनाला, तू चाल पुढे क्रिसेंट तुझ्या सोबतीला. अशा प्रत्येक सिंगल पॅरेंटसाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी 21 मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क 9764125533 9764125533. फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टच्या आजच्या विशेष भागात आपल्यासोबत आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी. नमस्ते भूषण, आज आपण भेटतोय ते एका वेगळ्या कारणाने, वेगळ्या निमित्ताने. हॅलो निरंजन, कसे आहात? मस्त मस्त, मजेत. हो. सो मी सुद्धा मजेत आहेत, कारण गेली 4 एपिसोड आपण जे काही करतोय, म्हणजे असं म्हणता येईल की आपण धुमाकूळ घातलाय तसं मार्केटने घातलाय. म्हणजे ये लाल रंग, त्यानंतर भय इथले संपत नाही, त्यानंतर आपण बाजीगर म्हणजे हारकर जितने वाले को बाजीगर कहते, आणि पुढचा कदाचित आपला जो आपण डर के आगे जीत है. आणि त्यानंतर अचानक आपण आपला ट्रॅक वळवलाय आणि सिंगल पॅरेंटकडे आणलाय. याचं कारण असं म्हणता येईल निरंजन की 21 मार्च हा दिवस येतोय. 21 मार्च हा सिंगल पॅरेंट डे म्हणजे जागतिक सिंगल पॅरेंट डे असा म्हणून आपण साजरा करतो गेल्या वर्षीपासून, 2024 पासून, मार्च 2024, 21 मार्च 2024. सो याही 21 मार्चला आपण तो साजरा करणार आहोत. तर आता ही साजरा करण्याची कल्पना म्हणजे मागेही आपण जेव्हा पॉडकास्ट केला होता तेव्हा मी सांगितलं होतं, किंबहुना काही पार्ट त्यातला रिपीटही होऊ शकतो. आफ्टर कोविड असे बरेच लोक आहेत किंवा भरपूर नागरिक आहेत की ज्यांच्याकडे घरामध्ये आई गेली आहे, बाबा गेले आहेत, म्हणजे मुलं एकटी पडली आहेत, फक्त ती बाबांबरोबर आहेत किंवा ती आईबरोबर आहेत. सो असे काही सिंगल पॅरेंट आहेत. त्यानंतर समाजात घटस्फोटाचं प्रमाण हे दिवसागणिक वाढतंय, तर हेही सिंगल पॅरेंट आहेत. बऱ्याच महिला या विडोर आहेत, तर त्या सिंगल पॅरेंट आहेत. आणि आत्ता नव्यानं निरंजन, जेव्हा मी ह्या कामासाठी जरा फिरतोय, लोकांशी भेटतोय, तर मला असं जाणवतंय की फॉरगेट अबाउट मॅरेज झालंय नाही झालंय, लोकांची लग्नच झालेली नाही आहेत आणि ती स्वतः एकटी आहेत. आता ह्यांचं पालकत्व कोणाकडे? बरोबर. तर ते स्वतः देखील एक सिंगल पॅरेंट, म्हणजे आपण त्यांनाही सिंगल पॅरेंटच म्हणू शकतो, कारण त्यांचं स्वतःचं पालकत्व हे देखील स्वतःकडेच आहे. सो ही एक आणखीन नव्यानं उमगलेली कॅटेगरी असं आपण म्हणूयात. सो एकंदरीतच या सगळ्यांचा विचार केला तर असा ह्याचं पर्सेंटेज खूप मोठ्या प्रमाणावर दिवसागणिक वाढतंय. ओके. आणि मग ह्या लोकांना एकत्र कसं बांधता येईल, या लोकांची एकत्र बांधणी करून त्यांचेच विचार हे त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवता येतील, त्यांना जगण्याची भीती वाटणार नाही, त्यांना जगण्याची नवीन उमेद मिळेल. आणि आपण या पृथ्वी तलावर असे एकटेच नसून अशी असंख्य लोक आहेत, कदाचित आपल्याच अडचणी आहेत असं नाही, आपल्यापेक्षा असंख्य लोकांच्या अडचणी या मोठ्या आहेत. आणि मग ह्या अडचणींवर मात कशी करता येईल, किंबहुना त्याचं आर्थिक पाठबळ हे आपल्या पाठीशी कसं कायम राहील, आपण आर्थिक स्वातंत्र्य कसं साधू शकू, या सगळ्याच अनुषंगाने आपण हा दिवस म्हणून 21 मार्च याच्याकडे बघतो. आणि जर तो जागतिक सिंगल पॅरेंट डे आहे तर तो या सगळ्यांबरोबर, म्हणजे हे जे कोण सिंगल पॅरेंट आहेत, ज्या सिंगल पॅरेंटची डेफिनेशन आपण म्हटलं, तर ही सगळी मंडळी एकत्र येऊन तो साजरा व्हावा आणि त्यांचा आनंद हा द्विगुणित व्हावा, हाच याचा मागचा उद्देश आहे. वा, म्हणजे सिंगल पॅरेंटसाठी असा कुठला ठराविक दिवस असतो हेच अनेकांना माहिती नसतं.
गेल्या वर्षीपर्यंत मलाही माहीत नव्हतं. त्यामुळेच हा अतिशय एक वेगळा उपक्रम क्रिसेंटनी हाती घेतलाय असं आपण म्हणू शकतो मला वाटतं. सो वेगळा उपक्रम असं मी म्हणणार नाही. शेवटी कसं आहे निरंजन, मी व्यवसाय आहे माझा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड, ज्याचा आपण हा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतो. तर वेगवेगळ्या विषयांना हात घालावा ही कायमच क्रिसेंटची किंवा माझी स्वतःची भूमिका ही राहिलेली आहे. आता विषयांना हात घालायचा आहे म्हणजे काय करायचं आहे की इन्व्हेस्टमेंट ह्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळ्या लोकांशी हे कसं त्यांच्याशी जोडू शकतो, कसं त्यांना कॅटर करू शकतो, त्यांचं फायनान्शियल फ्रीडम हे कसं त्यांना मिळवून देऊ शकतो, ह्या विचारांनी मी स्वतः प्रेरित झालो आहे. कारण मी गेली 23 वर्ष ह्याच्यात काम करतो आहे आणि तो हंगर माझा संपत नाही आहे व्यवसायाचा, असं आपण म्हणू शकतो. सो आता हा हंगर संपत नाही याचा अर्थ मला काही खूप पैसे कमवायचे आहेत का, तर तसा अर्थ त्यातून नाही आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की मी समाजाच्या प्रत्येक घटकाशी हा कसा जोडला जाऊ शकतो, त्या प्रत्येक घटकाला जोडला जाताना त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणींवर ती लोकं कशी मात करू शकतील. सो म्हणजेच आता हा सिंगल पॅरेंट डे, आता ह्या लोकांना अडचणी असतात म्हणजे काय असतं, तर या लोकांना कायद्याच्या काही अडचणी असतात, या लोकांना पॅरेंटिंग रिलेटेड काही अडचणी असतात, यांना आर्थिक काही अडचणी असतात, मग ह्यांना नोकरी ह्यांच्याकडे असते किंवा नसते, किंवा ह्यांना काम करण्याची उमेद हे यांची कमी झालेली असते किंवा त्यांनी गमावलेली असते. या सगळ्याच अनुषंगाने आपण एकत्र येऊन ह्या लोकांना कसं कॅटर करू शकू, म्हणून हा दिवस आणि त्याचं औचित्य असं मी म्हणू शकेल. आपण स्पेसिफिक काही वयोगट म्हणजे आता मेजर अडचणी निरंजन ज्या दिसतात ह्या साधारण 30 ते 50 या वयोगटातल्या दिसतात. सो आपण अर्ज करताना रजिस्टर करताना साधारण तसं म्हणलं आहे की 35 ते 50 वयोगट किंवा 30 ते 50 वयोगट यातली लोकं यावीत. पण म्हणून 55 वर्षाचा माणूस आला तर आपण त्याला काही एंट्री देणार नाही असं आपण करणार नाही आहोत. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता ह्याचं स्वरूप याच्याबद्दल तुम्ही विचारलं तर मागच्या वर्षी आपण पहिला सिंगल पॅरेंट सिंगल पॅरेंट डे साजरा केला. आता काय करावं असं, कारण पहिलाच होता, आता तरी दुसरा आहे, थोडासा अनुभव हा गाठीशी आहे. तर मग आता जसं मी पहिल्या प्रश्नात उत्तर देताना तुम्हाला म्हणालो की ह्यांच्या काही अडचणी अशा आहेत, विषय असे आहेत की हे जनरल ओपनली ती लोकं डिस्कस करू शकत नाहीत किंवा मग त्यांना डिस्कस करणारी व्यक्ती मिळत नाही, आणि ती मिळाली तरी तिथे अव्वाच्या सव्वा पैसे जातात, त्यामुळे ती लोकं पुढेही येत नाहीत. मग हा कॉमन प्लॅटफॉर्म मिळावा या अर्थाने आपण मागच्या वेळी आपटे सरांना, म्हणजे जे ॲडव्होकेट आपटे सर आहेत की जे यातले तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी बराच काळ यातलं काम केलेलं आहे, करतायत, तर त्यांना स्पीकर म्हणून बोलवलं होतं. सो त्यांनी कायद्याच्या बाजू, लिगल बाजू सिंगल पॅरेंट्सच्या आस्पेक्टनी कशा बघितल्या गेल्या पाहिजेत याच्याविषयी थोडंसं ज्ञान दिलं. त्यानंतर कोर्टात काही गोष्टी सांभाळायच्या असतील तर त्या कशा अर्थाने, कागदपत्र कशी तपासायची आहेत, काय बघायचं आहे, ह्या सगळ्या अर्थाने काही गोष्टी समजून सांगितल्या. त्यानंतर मग आपण जे लोक ऑलरेडी सिंगल पॅरेंट आहेत, ज्यांचे अनुभव आहेत, अनुभवाचे काही बोल आहेत, अशी लोक ज्यांनी आयुष्यात सिंगल पॅरेंट असून देखील एक चांगलं सक्सेस मिळवलं आहे आणि त्या अडचणींवर मात केली आहे, स्वतःला बांधून किंवा घरात बांधून ठेवलेलं नाही आहे, त्या चाकोरीतून ते बाहेर आलेले आहेत, त्या कम्फर्ट झोनमधून ते बाहेर आलेले आहेत आणि मग स्वतःला ती यशाची पायरी त्यांनी ती गाठलेली आहे किंवा यश हे मिळवलेलं आहे. असं म्हणून आपण प्रिया बेर्डे, ज्या लक्ष्मीकांतजी बेर्डेंच्या मिसेस आहेत, त्यांना स्पीकर म्हणून बोलवलं होतं. सो त्यांच्याकडून इन्स्पिरेशनल लोकांना 4 गोष्टी समजल्या. किंबहुना एक मराठी कलाकार असून देखील मी कसं मुलांना संगोपन केलं, कसं सांभाळलं, माझं स्वतःचं शूटिंगचं सगळं शेड्यूल पॅक असताना देखील मी घर आणि शूटिंग या दोघांचा बॅलन्स कसा साधला, हे त्यांनी त्या कार्यक्रमात सांगितलं. आणि ऑफकोर्स इन्स्पिरेशनल स्पीकर म्हणून आपण अनघा मोडक यांना मागच्या वर्षी बोलवलेलं होतं, ज्यांच्या म्हणजे जिभेवर सरस्वती आहे असं मी कायमच म्हणतो. सो त्यांच्या त्या इन्स्पिरेशनल थॉटने सगळंच वातावरण प्रफुल्लित झालं किंवा आलेली सगळी लोक ही मंत्रमुग्ध झाली असं आपण म्हणू शकतो. तर असाच काहीसा दिवस, मग ह्यावेळी थोडंसं वेगळेपण असं आहे की थोडं मला असं वाटतं की ही अशी स्पीकर तर आपण बोलवलेलीच आहेत, अशी काही चांगली स्पीकर्स आपण बोलवलेली आहेत, तर ते थोडं आपण गुलदस्त्यात ठेवणार आहोत. पण ॲट दी सेम टाईम आपण ही जी कोण सिंगल पॅरेंट एकत्र जमणार आहेत यातूनही आपण काही स्टोरी घेणार आहोत. आपण जनरल त्या सगळ्या पब्लिकला आवाहन करणार आहोत की कोणाला स्वतःचा अनुभव शेअर करायचा असेल किंवा कोणाला बाबा वेगळं काही
अनुभव आलेले असतील तर त्याच्याबद्दल काही गोष्टी सांगायच्या असतील, जेणेकरून जर तिथे बसणाऱ्या कुठल्या व्यक्तीला जर तो प्रसंग त्याच्या भविष्यात जर आला आणि त्या अडचणींना सामोरं जायला लागलं तर तो अनुभव त्याने ऐकलेला असेल आणि मग त्याला सामोरं जाणं हे सोपं जाईल. सो थोडंसं नवीन स्वरूप देण्याचा प्रयत्न इथे आहे. आणि डेफिनेटली सूत्रसंचालन नेहमीप्रमाणे आपले सुकन्याताई करणार आहेत. तर त्या एक चांगल्या सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यामुळे ते सगळं एकत्रित बांधून ठेवतील, ज्याचा आनंद येणारा प्रत्येक सिंगल पॅरेंट. आणि सिंगल पॅरेंटचं परत डिफाईन करताना मी म्हणेल की डिवोर्स झालेली व्यक्ती असेल किंवा कोणाचा पती गेलेला असेल, कोणाची पत्नी गेलेली असेल, अशी लोकं असतील. काही लोकं अशी आहेत की ज्यांचं लग्नच झालेलं नाही, ते स्वतः इटसेल्फ दे आर सिंगल, कुठलेही रिलेटिव्ह त्यांच्याबरोबर नाही आहेत किंवा कुटुंब नाही आहे, ते एकटेच आहेत. तर त्यांना स्वतःला सांभाळणं म्हणजे हे देखील एक पॅरेंटिंग आहे. सो अशी ही लोकं सिंगल पॅरेंट आहेत असं मला वाटतं. तर अशा सगळ्यांच्याच एकत्रित येण्याने हा दिवस एक वेगळा दिवस ठरेल आणि हा दिवस आपण उत्तमरित्या ह्या सगळ्यांबरोबर साजरा करू. सो असं साधारण स्वरूप हे असणार आहे. साधारण 2.5 ते 3 तासाचा कार्यक्रम असेल. इथे या कार्यक्रमात ही पूर्ण कार्यक्रमाची विभागणी ही अशी जी आपण आत्ता डिस्कस केली ती त्या पद्धतीने होईल. सुरुची भोजन असेल आणि त्यानंतर कार्यक्रम संपला असं डिक्लेअर करण्यात येईल. इथे कुठेही आपण कुठली रजिस्ट्रेशन फी किंवा कुठली कॉस्ट घेत नाही आहोत. हे फक्त समाजाचं एक देणं आहे असं क्रिसंट समजतं. आणि ऑफकोर्स जरी मी बिझनेस घेऊन बसलेलो असलो आणि यातूनच जर कोणी पुढे आलं आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काही गोष्टी हव्या असतील तर त्या आपण डेफिनेटली आवर्जून त्यांना सांगणार आहोत, त्याचं प्लॅनिंग त्यांना करून देणार आहोत. तर तो व्यवसायाचा पार्ट झाला. पण स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एकत्रित साधता येणं गरजेचं आहे. जो श्रीकृष्णाचा सिद्धांत आहे, म्हणजे कर्माचा सिद्धांत असं आपण म्हणूयात, आणि जे कायमच क्रिसन किंवा भूषणवाणी फॉलो करत आलेले तेच आपण इथे देखील करत आहोत. वा, भूषण, आता मला सांगा की एकल पालकांचं आर्थिक नियोजन हा अतिशय महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित विषय ठरतो असं दिसतं. तर या संदर्भातही या दिवशी काही विशेष तुमचं प्लॅनिंग आहे की त्यांना त्या संदर्भातही काही गायडन्स देता आला, काही सल्ला देता आला? सो कसं आहे निरंजन, एकल पालक ही संकल्पना म्हणजे आता ह्याच्यावर खूप पूर्वीपासून बोललं गेलं आहे, भरपूर लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे मी कालच एक आर्टिकल 2003चं माझ्या वाचण्यात आलं. सो खूप कालावधीपासून या गोष्टी चाललेल्या आहेत आणि अडचणी ह्या आहेतच. पण त्या अडचणींना वाटा देताना फायनान्शियल फ्रीडम हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ते जर असेल तर ते मनोबल जे उंचावतं आणि काम करण्याची नवीन जिद्द जी मिळते, किंबहुना आपण स्वतः जे स्वतःसाठी स्ट्रॉंग उभे राहतो. सो म्हणून ते आर्थिक नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा विषय. ओके, एक दुसरं काय आहे तर आर्थिक नियोजन म्हणजे आपण इथे काय सांगणार आहोत की आता हा येणारा सिंगल पॅरेंट म्हणजे मग त्याला तिथे एक मूल असेल किंवा 2 मुलं असतील, तर या मुलांची शिक्षणं बाकी असतील किंवा या मुलांचं भविष्यात लग्न होणारं असेल किंवा या मुलांना भविष्यात त्यांचं स्वतःचं स्टार्टअप असं काही ॲस्पिरेशन असेल किंवा हल्लीची यंग जनरेशन निरंजन मोठी ॲस्पिरेशनल पण आहे, ॲट दी सेम टाईम तेवढीच टॅलेंटेड पण आहे. तर ह्या टॅलेंटला योग्य मार्ग मिळावा याच्यासाठी लागणारा मोठा पैसा. ओके, कारण नुसतंच टॅलेंट असून चालत नाही, योग्य शिक्षण घेण्यासाठी आज भरगच्च पैसा देखील लागतो. सो तो पैसा योग्य प्लॅनिंगने कसा उभा करायचा, त्याचं आर्थिक नियोजन हे कसं असलं पाहिजे. आणि मग त्याचबरोबर त्या सिंगल पॅरेंटला, कारण जसं ही मुलं मोठी होणार आहेत, त्यांना पंख फुटणार आहेत, हे स्वतःच्या आयुष्यात ही रममाण होणार आहेत किंवा त्यांचं करिअर सेट होणार आहे, त्यांची फॅमिली एक्सटेंड होणार आहे, त्यावेळी तो सिंगल पॅरेंट हा स्वतः एकटा राहणार आहे. आणि मग त्याचं आर्थिक नियोजन हा देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे, कारण त्याची स्वतःची वैयक्तिक जबाबदारी ही स्वतःवर आहे. मग त्याला आपण रिटायरमेंट प्लॅनिंगची जोड आपल्याला देता येते किंवा त्याचं स्वतःचं वैयक्तिक फायनान्शियल फ्रीडम या अर्थाने त्याच्याकडे आपल्याला बघता येतं. तर असं सगळंच एकंदरीत आपण इथे या कार्यक्रमात त्या लोकांना समजून सांगणार आहोत. त्याबद्दलचे त्यांचे काही प्रश्न असतील, क्युरीज असतील, तर त्याला आपण वाट मोकळी करून देणार आहोत, उत्तरं देणार आहोत. आणि मग हा सिंगल पॅरेंट फक्त सिंगल पॅरेंट डे म्हणून त्याच्याकडे न बघता किंवा त्याचं प्रेशर न घेता हा दिवस सारखा दरवर्षी यावा आणि सेलिब्रेट व्हावा आणि क्रिसंटसारखी संस्था ह्याच्यात
कायमच अग्रस्थानी राहील. वा, म्हणजे आत्ता आपण आर्थिक नियोजनाविषयी पण तो मुद्दा आपण छेडला. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढत आहे. तर महाराष्ट्रात ते सर्वाधिक म्हणजे 18.7% इतकं आहे. त्यामुळे एकल पालकांचं अर्थनियोजन हा एकूणच फायनान्शियल प्लॅनिंगमधला पण एक महत्त्वाचा भाग आता ठरताना दिसतोय. सो नक्कीच ठरताना दिसतोय निरंजन, कारण तुम्ही म्हणलात तसं 18.7% एवढं प्रमाण महाराष्ट्रात आहे. म्हणजे 100%चा विचार केला तर विच इज अ ह्यूज Huge number. पर्सेंटेज. हो. ओके, तर मग आता आणि हे पर्सेंटेज दिवसागणिक वाढताना दिसतंय. कारण ओव्हरऑलच महाराष्ट्राची भौगोलिक आर्थिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर अगदी जगभरातून मी म्हणेल की लोक महाराष्ट्रात येतात, पुण्या मुंबईत येतात, नोकऱ्यांच्या निमित्ताने येतात, व्यवसायाच्या निमित्ताने येतात, आणि हे प्रमाण किंवा हा आकडा वाढत चालला आहे. आणि त्याचबरोबर लोकांचे ॲस्पिरेशन वाढत चाललेत, कारण पुणे मुंबई हे जगण्यासाठी नक्कीच साधं सोपं शहर नाही. नाही. कारण इथे प्रचंड पैसा गाठीशी असला तरच सुखकर जगणं आहे. ओके, सो मग त्यावेळी दोन्ही चाकं किंवा दोन्ही इंजिन ही पळणारी पाहिजेत असं म्हणतात. हजबंड आणि वाईफ या दोघांनीही नोकरी केली पाहिजे किंवा व्यवसायात दोघांनी पादाक्रांत स्वतःला केलं पाहिजे, तर चांगले पैसे येणार आहेत महिन्याच्या गाठी, आणि तर आपल्याला लाईफस्टाईल ही चांगली जगता येणार आहे. आणि मग ह्यात कुठेतरी ते जगणं राहून जातं. आता हे जगणं राहून जाताना मग भांडणं वाढत जातात, मग कुठेतरी घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढतं, आणि मग तो असं पर्सेंटेज 18-19% पर्सेंटेज हे दिसतं. सो मग जेव्हा आपण घटस्फोटित होतो, जेव्हा आपण सिंगल होतो किंवा सिंगल पॅरेंट होतो, त्यावेळी मग आपलं आर्थिक नियोजन हा खूप आणि खूप मोठा आणि जिकरीचा विषय ठरतो. सो मग त्याच्याकडे कसं बघायचं आहे, आणि स्वतः जगताना जो आनंद जगण्यासाठी माझं आयुष्य आहे, कारण आपण कायमच म्हणतो ना, आनंद ह्या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर्यजैसा ओठातून ओघळावा. सो हा आनंद जो आहे तो अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मला माझं आयुष्य सुखकर करायचं जर असेल तर योग्य फायनान्सची जोड, योग्य फायनान्शियल प्लॅनिंगची जोड ही कशी आपल्याला घेता येऊ शकते, आणि त्याच्यासाठी क्रिसंटचा हात हा कायम या सिंगल पॅरेंट बरोबर असेल, हीच भूमिका घेऊन हा दिवस आणि 21 मार्च ह्याच्याकडे क्रिसंट आणि भूषणवाणी हे बघतायत. सो फायनान्शियल प्लॅनिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कृपया त्याला दुर्लक्ष करू नका किंवा त्याला सेकंडरी ऑप्शन म्हणून त्याच्याकडे बघू नका, सेकंड प्रेफरन्स देऊ नका. त्याला प्रायोरिटीचा प्रेफरन्स म्हणून ठेवा, प्राथमिक प्रेफरन्स ठेवा, आणि मग आपलं जे काही महिन्याचं इन्कम आहे, कॅश फ्लो आहे, तो कसा व्यवस्थित मांडून आपल्याला त्यातूनच आपलं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग कसं करता येईल. म्हणजे 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष नेटानं इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याच गाठीशी पैसे कसे शिल्लक राहतील, जेणेकरून भविष्यातलं आपलं ओव्हरऑल लाईफ हे लाईफस्टाईल आपल्याला योग्य पद्धतीने जगता येईल, आपलं इन्कम थांबलं असेल जरीही. किंवा मग असंही निरंजन मला इथे एक उदाहरण द्यायला आवडेल. म्हणजे हे खरं तर सांगताना सुद्धा वाईट किंवा अश्रू येतात डोळ्यामध्ये, की एक मध्यंतरी पुण्यातलीच घटना, जे आई बाबा जे सिंगल पॅरेंट नव्हते, पण इथे मला तो दाखला द्यावासा वाटतो, की वयस्कर होते, मुलगा अमेरिकेत राहिला होता, आणि अचानकपणे मुलगा अमेरिकेतून भारतात आला काही काळांपुरता, की आई बाबा तुम्हाला मी घेऊन जातोय अमेरिकेमध्ये. आणि मग सगळी प्रॉपर्टी सगळं विकण्यात आलं, सगळे पैसे आईबाबांच्या खात्यात घेण्यात आले, तिथून मुलाच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आले, आणि चला आई बाबा आता आपल्याला जायचं आहे. जायचा दिवस ठरला, त्या दिवशी विमानतळावर त्यांना घेऊन गेला. आई बाबा तुम्ही इथे बसा, मी तुमची तिकीटं घेऊन येतो, असं म्हणून तो मुलगा जो आतमध्ये गेला तो परत आला नाही. बापरे. ओके, सो अशा ज्या घटना समाजात घडतायत ना निरंजन, तो हे सांगताना आत्ताही अंगावर शहारे येत आहेत. तर अशी असंख्य लोक आहेत समाजात की ज्यांना या गोष्टींचा त्रास आहे. सो मग हे एकल पालकत्व त्रासदायी न ठरता आपण स्वतःला आनंददायी कसं ठरू शकू, दुसऱ्याला आपण प्रेरणा कशी देऊ शकू, आणि आपलं आर्थिक नियोजन ह्या सगळ्या अनुषंगानेच हा दिवस म्हणून 21 मार्च आणि फायनान्शियल प्लॅनिंग. परफेक्ट. म्हणजे या मागची तुमची भूमिका ही किती महत्त्वाची आहे हे पण यातनं जाणवते. आणि हा दिवस
खऱ्या अर्थाने साजरा करण्याची गरज काय आहे आजच्या युगात, ही पण अधोरेखित होती गरज त्यातनं. एक झालं शेवटचा की हा पॉडकास्ट आत्ता ऐकत असलेल्या सिंगल पॅरेंट्सना किंवा सगळ्या आपल्या श्रोत्यांनाही तुम्ही काय मेसेज द्याल? प्रत्येक सिंगल पॅरेंटला, म्हणजे सिंगल पॅरेंटची डेफिनेशन परत मी सांगत नाही निरंजन, कारण 2-3 प्रकारे आपण ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्यांचे डिवोर्स झालेले आहेत अशी लोक, त्यानंतर जी कदाचित ज्यांची लग्नच झालेली नाही आहेत, स्वतःचीच जबाबदारी स्वतःवर आहे अशी सिंगल लोक, अशा कुठल्याही व्यक्तीने ह्या कार्यक्रमाला यायला नक्कीच हरकत नाही. तर आवर्जून या. एक दुसरं, तुम्हाला कुठलीही आर्थिक विवंचना असेल, फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये कुठेतरी गल्लत होत असेल, अडचण येत असेल, तर तो विषय समजून घेण्यासाठी तरी क्रिसंटला एकदा भेट द्या. तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आपण ह्या जगात एकटे नाही. आपल्यासाठी आपल्यासारखी असंख्य लोक आहेत आणि ती जगण्याची नवीन उमेद आपल्याला मिळू शकते अशाच कार्यक्रमामधून. कारण आपण निरंजन मदर्स डे, फादर्स डे आणि असंख्य दिवस साजरे करतो. म्हणजे आपणच क्रिसंटच्या माध्यमातून निरंजन होम मेकर्स डे जो जोमानं साजरा करतो. तर याच महिलांकडे बघून मला असं वाटलं की बऱ्याच महिला अशा आहेत की ज्या सिंगल आहेत आणि मग त्यांच्यासाठीचा दिवस अशी शोधाशोध सुरू झाली आणि तिथे सिंगल पॅरेंट डेची म्हणजे त्या दिवसाची कल्पना सुचली असं म्हणायला हरकत नाही. तर माझा हा सगळ्या सिंगल पॅरेंट असणाऱ्या प्रत्येक श्रोतावर्गाला सल्ला आहे की कृपया या कार्यक्रमाला या आणि त्या दिवसाचा आनंद घ्या आणि स्वतःचा आनंद हा अबाधित ठेवा. कुठलीही अडचण असली तरी क्रिसंटला एकदा येऊन भेटा, त्यांच्याशी सल्लामसलत करा काहीतरी आणि स्वतःला म्हणजे स्वतःच्या मनाला वाट मोकळी करून द्या. यातून काहीतरी 4 गोष्टी मिळतील आणि ज्याचा फायदा हा तुम्हाला नक्की होईल आणि तोच फायदा तुम्ही समाजालाही करून देऊ शकाल. थँक्यू भूषण. मला सगळ्या श्रोत्यांनाही सांगायचं आहे की येत्या 21 मार्च 2025 या दिवशी संध्याकाळी 5 ते 8 या वेळेत BMCC रोडवर दरोडे जोग सभागृह इथे हा सिंगल पॅरेंट्स डे सेलिब्रेट केला जाणार आहे. या दिवशी काही खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या, की जे सिंगल पॅरेंट्सना गाईड करू शकतात, उत्तम सल्ला देऊ शकतात वेगवेगळ्या विषयांवर. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की या. तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही नंबर हा नोट डाऊन करून घेऊ शकता. नंबर आहे 9764125533. मी परत एकदा रिपीट करतो नंबर 9764125533. त्यामुळे रजिस्ट्रेशन नक्की करा. आणि हा जर पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्या ओळखीत समजा कोणी सिंगल पेरेंट्स असतील तर त्यांना या एपिसोडची लिंक नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. सिंगल पॅरेंट्स डे स्पेशल असाच आणखी एक एपिसोड आम्ही घेऊन येतोय. तर त्याच्यात आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे. बाबा एकटा असुनी तू आई लेकराची, आई एकटी असुनी जागा घेशी बाबाची. सोसून एकटे पण तू सावरले कुटुंबाला, विसरून दुःख मनीचे सावरले तू घराला. पाऊल नवे तू टाक भविष्याकडे, तू चाल पुढे स्वीकारुनी बदलाला. तू चाल पुढे मात दे संकटाला. तू चाल पुढे नव मार्ग दे जीवनाला. तू चाल पुढे क्रिसेंट तुझ्या सोबतीला. अशा प्रत्येक सिंगल पॅरेंटसाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी 21 मार्च रोजी साजरा करणार आहे जागतिक सिंगल पॅरेंट डे. अधिक माहितीसाठी आणि सहभागासाठी संपर्क 9764125533 9764125533. डिस्क्लेमर. म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.